कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय. जय श्री. मागच्या 2 दिवसामध्ये आपण या भीमरूपी समर्थांनी दिलेल्या मारुतीच्या पहिल्या स्तोत्राचं चिंतन करत असताना पहिला श्लोक बघितला. भीमरूपी महारुद्रा वज्र हनुमान मारुती मनारी अंजनी सुता रामदूता प्रभू. या श्लोकाचं आपण चिंतन केलं. आज आपण थोडंसं पुढे सरकूया. महाबळी प्राणदाता सकळा उठवी बळे सौख्यकारी शोकहर्ता धूर्त वैष्णव गायक. आपण जर बघितलं तर पहिल्या श्लोकामध्ये समर्थांनी आपल्याला 8 मारुतीची नावं शिकवली. 8 मारुतीची नावं सांगितली की ज्या असलेल्या मारुतीच्या या श्लोकामध्ये आपल्याला 8 नावं कळली. भीमरूपी महारुद्रा वज्र हनुमान मारुती वनारी अंजनी सुता रामदूता प्रपंच. 8 नावं आपले झाली. त्यातनं पुढे जर आपण निघालो तर त्यामध्ये आपल्याला आणि नावं सांगितलेली आहेत. महाबली आहे, प्राणदाता आहे, सौख्यकारी आहे, शोकहर्ता आहे, धूर्त आहे, वैष्णव आहे आणि गायक आहे. अशी परत 6 नावं समर्थांनी या ठिकाणी सांगितली की ज्या प्रत्येकाचं जर आपण चिंतन करण्याचा प्रयत्न केला तर मारुती किती श्रेष्ठ आहे आणि मारुतीच्या माध्यमातून आपल्याला भगवंतापर्यंत कसं पोहोचता येईल याचं वर्णन ह्या दुसऱ्या श्लोकाच्या माध्यमातून समर्थांनी आपल्या समोर ठेवण्याचा प्रयत्न केला. समर्थ वर्णन करताना म्हणतात की हा मारुती कसा आहे तर महाबली आहे. जसं भीमाची स्वारी बलवान होती महाभारतामध्ये रामायणामध्ये जशी बलवान होती तसाच हा मारुती बलवान आहे. अत्यंत बलशाली आहे की ज्याचं बल आम्ही विचारात घेऊ शकत नाही. जसं भीमाला सांगितलेलं होतं की तू जमिनीला पाठ टेकलास की तुझं ते द्विगुणित होईल शक्ती, तसं या मारुतीला नुसता बुभुकार जरी केला तरी मारुतीची शक्ती वाढत होती. असा हा महाबली आहे की ज्याच्या ताकदीचा विचार जर आम्ही केला तर त्या ताकदीकडे बघून समोरचे शत्रू जे होते रावणादी ते घाबरत होते. असा हा महाबली आहे. पण नुसता महाबली आहे का हो? आपण म्हणतो की हा महाराष्ट्र केसरी आहे, भारत केसरी आहे अशी आम्ही उपमा देतो. पण त्यांची वैचारिक पातळी जर आम्ही बघितली तर ती पातळी डोक्यात आहे का हो? आम्ही काय म्हणतो त्यावेळेला पैलवानांचा मेंदू कुठे आहे? तसं हा महाबली असून सुद्धा हा अत्यंत धूर्त असा होता. त्याची वैचारिक बैठक होती, स्वतःचं ज्ञान होतं आणि त्या बरोबरीनं कसं आहे जीवनामध्ये जर आम्हाला जगायचं असेल तर 4 गोष्टी अत्यंत महत्वाच्या. एक तब्येत पाहिजे, एक मनोबल चांगलं पाहिजे आणि दुसरी गोष्ट मानसिक स्थिरता पाहिजे. आर्थिक गणित खालीवर झालं तरी मनुष्य ते ऍडजस्ट करू शकतो, पण मानसिक होणारा त्रास आहे हा कशानंही भरून येऊ शकत नाही. आर्थिक औषधानं भरून येईल, शारीरिक औषधानं भरून येईल. आर्थिक मध्ये आम्ही 4च्या ऐवजी आणि 2 कामं केली तर आर्थिक गणित आमचं बसू शकेल, पण मानसिक स्थिरता जी आहे किंवा मानसिक डोक्याला झालेला त्रास कशानंही कमी करता येत नाही. पण आमचं डोकं तेवढंच हलकं आहे. आम्ही आमच्या स्वतःची बुद्धी कधी वापरण्याचा प्रयत्न करतो का? आमचे कान पितळेचे, शेजारचा काय सांगतो त्याच्यावरती आम्ही लगेच विश्वास ठेवतो. शास्त्र आम्हाला सांगतं जे डोळ्यांना बघितलं
जे स्वतःच्या कानांनी ऐकलेलं आहे त्याच्यावरती तुम्ही विश्वास ठेवा. आम्ही त्यावरती विश्वास ठेवायला तयार नाही. समोरच्यानं सांगितलं ते बरोबर असणार म्हणून आम्ही त्याच्यावरच विश्वास ठेवतो आणि सत्य घटना बाजूला राहते आणि मग आम्हाला मानसिक सुरुवात होते. कारण आमची त्यावेळेला मानाची स्थिती अशी झालेली असते की सांगणाराच योग्य. एवढं आम्ही त्या व्यक्तीवरती विसंबून राहिलेलो असतो, पण त्यावेळेला आम्ही स्वतःचं नुकसान करतो त्याचं कधी आम्ही चिंतनच करायला तयार नाही. पण मारुतराजांनी आम्हाला ते शिकवलेलं आहे की जी गोष्ट सत्य आहे, जी घटना समोर बघितलेली आहे, जी घटना स्वतःच्या कानानं ऐकलेली आहे, त्या घटनेवरती आपण भाष्य करावं. म्हणून हा वैचारिक स्थिरता असणारा मारुती. म्हणून जर आम्ही बघितलं तर ध्वजस्तंभावरती मारुती का बसवलेला आहे, त्याच्या हातामध्ये ध्वज का, पुढे तो श्लोक येणार आहे. पण ध्वज घेतलेल्या मारुती किंवा मंदिरामध्ये सुद्धा त्या असलेल्या मंदिराच्या वरच्या बाजूला मारुतीला बसवलेला आहे. असं का आहे तर त्याची वैचारिक स्थिरता आहे. मानसिक बुद्धीची कुवत अत्यंत महत्वाची आहे आणि त्याबरोबरीनं तो स्वतः बलवान आहे. येणाऱ्या कोणत्याही गोष्टीसाठी तो स्वतःची शक्ती खर्च करू शकतो. म्हणून मारुतीची स्थापना. म्हणून माऊली एका ठिकाणी ज्ञान सांगताना म्हणते की मारुतीला कसं बसवलेलं आहे हो. महाभारतामध्ये ज्या वेळेला युद्धाला भगवंतानं सांगितलं की मी हातामध्ये शस्त्र धरणार नाही, कौरवांना सगळं सैन्य देऊन टाकलं आणि त्यावेळेला त्यानं प्रतिज्ञा केलेली होती की न धरी शस्त्र करी मी, सांगेन गोष्टी युक्तीच्या चार. मी तुम्हाला गोष्टी सांगेन पण म्हणले मी हातात शस्त्र धरणार नाही. त्यावेळेला अर्जुनानं सांगितलं की म्हणले मला तुझ्या सैन्याची आवश्यकता नाही, ज्या ठिकाणी भगवान आहे त्या ठिकाणी विजय आहे, त्यामुळे तू आमच्या बाजून नाही. भगवंतानं सांगितलं काही हरकत नाही. भगवंताची स्वारी त्या युद्धामध्ये तयार झालेली आणि त्यानं सांगितलेलं मी तुझ्या रथाचं सारथ्य कर्म करेन, म्हणजे मी तुझ्या रथाचा सारथी बनेन. पण अहो तो भगवंताचा रथ आहे महाराज. आम्ही रथ आणत असतो किंवा बाकीचे जे रथ होते ते रथ जमिनीवर चालत होते, पण हा जो भगवंताचा रथ होता तो 6 इंच जमिनीपासून अधांतरी रथ चालत होता, असं महाभारतामध्ये वर्णन आहे. त्यावेळेला भगवंतानं रामावतारामध्ये मारुतीला वचन दिलेलं होतं की ह्याच्या पुढे मी जे जे अवतार घेईन त्या त्या अवतारामध्ये मी तुला बोलवून घेईन. युद्धाची वेळ आलेली आहे, मारुतीला प्रचंड युद्धाचा अनुभव आहे, म्हणून भगवंतानं त्याला बोलवून घेतलं. मारुतीची स्वारी समोर आली, अर्जुनाची स्वारी रथात आहे, बसायला लागलेली आहे. मारुतीनं प्रश्न केला, म्हणले माझ्याकडे काय काम आहे. तर तो मुळात रथ 1.25 फूट अधांतरी चालत होता. भगवंतानं सांगितलं, म्हणले मारुते तू एक काम कर, म्हणले या रथाच्या वर बस की जेणेकरून हा रथ 1 फूट खाली येईल. माऊली वर्णन करताना म्हणते ध्वजस्तंभावरी वानरू मूर्तिमंत सारथी शारंग धरू. हा मूर्तिमंत सारथी होता, शारंग धरू होता. ज्या वेळेला हा रथ समोर आला त्यावेळेला पहिल्यांदा काय दिसलं तर काही जण म्हणतात की पहिल्यांदा कृष्ण दिसला, काही जण म्हणतात अर्जुन दिसला, काही जणांनी सांगितलं की त्या असलेल्या अर्जुनाच्या घराण्याचा ध्वज दिसला, म्हणजे पांडवांचा ध्वज दिसला. त्यावेळेला माऊली वर्णन करताना म्हणतात पहिल्यांदा जर काय दिसलं असेल तर ध्वजस्तंभावरी वानरू. तर कसा आहे मूर्तिमंत शंकरू सारथी शारंग धरू अर्जुन. अर्जुनाचं सारथ्य कर्म करणारा कृष्ण मारुतीच्या नंतर दिसलेला आहे. पण मारुती का बसवला हो तर तो रुद्रावतार. आपण घरात सुद्धा साधं म्हणतो की काय रुद्रावतार धारण केलेला आहे. रुद्रावतार म्हणजे हा अघटित असणारा अवतार आहे. सर कायमच करतात शाळेत पण आणि घरात पण, बरोबर आहे. तो रुद्रावतार जो आहे की जो समोरच्यांना बघितला की त्याला भीती वाटते असा हा अवतार मारुतीचा असल्यामुळं त्यांनी त्याला वर बसवलं. म्हणून या ठिकाणी समर्थ म्हणतात की तो मारुती कसा आहे तर महाबली आहे, शक्तिशाली आहे, की त्या शक्तीला ज्ञानाची जोड आहे, अध्यात्माची बैठक आहे असा असणारा महाबली. बरं त्यानं काय केलेलं आहे. हे महाबली असताना सुद्धा
त्यानं प्राणदाता ही पुढची उपमा दिलेली आहे. आता प्राणदाता का सांगितलं? जर आपण घटना बघत मागं निघालो तर काही गोष्टी बघणं आपल्याला अत्यंत गरजेचं आहे. त्याशिवाय या प्राणदाताचं आपण वर्णनही करू शकत. ज्या वेळेला प्रभू रामरायाची स्वारी 14 वर्ष वनवासासाठी निघून गेली, लक्ष्मणाची स्वारी बरोबरीनं होती आणि त्यावेळेला शबरीनं रामाला बोलवलेलं होतं आश्रमामध्ये. भक्ती कशी असावी याचं ज्ञान सुद्धा शबरी आम्हाला शिकवतो. त्या शबरीचा केश संभार एवढा भला मोठा होता. वसिष्ठ ऋषी वर्णन करताना, वाल्मिक ऋषी वर्णन करताना म्हणतात की गुडघ्याच्या खालीपर्यंत तिचा केश संभार होता. बर केस भले मोठे जाड होते. तिनं ज्या वेळेला प्रभूची स्वारी येणार हे तिला कळलं तेव्हापासून प्रभू येस तोपर्यंत जवळपास 16 ते 17 दिवस तिला आधी कळलेलं होतं. तर 17 दिवस ती संपूर्ण आश्रम स्वतःच्या केसानं झाडत होती की माझ्या प्रभूच्या पायाला एक साधा दगडही नाही लागला पाहिजे. हा माझा परब्रह्म परमात्मा परमेश्वर माझ्याकडे यायला लागलेला आहे. पण हा राजा आहे, राजपुत्र आहे, याला या साध्या असलेल्या जमिनीवरून चालता येणं शक्य होणार नाही. त्याला एक जरी पायामध्ये लहानसा जरी दगड लागला तरी सुद्धा त्याला त्रास होईल. ही भावना मनामध्ये ठेवून, हा भाव डोक्यामध्ये ठेवून ती 1 महिना अंगणा सकट सगळं ती आपल्या केसानं झाडत होती. किती भक्ती असेल विचार करा. तिनं ते सगळं केलेलं. आता प्रभू आपल्या घरामध्ये येणार, शास्त्र शिकवतं, राजा देव आणि संत घरामध्ये आल्यावर त्यांना मोकळ्या हातानं पाठवू नये म्हणून हिनं काय केलं तर त्या असलेल्या ठिकाणी बोरं, रानामध्ये बोरं मिळायची म्हणून तिनं बोरं काढायचा विचार केला. बोरं काढली, त्यातली 2 बोरं खाल्ली, ती आंबट लागली. तिनं विचार केला माझ्या प्रभूला मी आंबट देणार का? तिनं बोरं काढलेली, बरीच बोरं गोळा केली आणि शास्त्र सांगतं तिनं स्वतःचा दात कोणत्याही बोराला लावलेला नाही. तिनं काय केलं तर अंगठ्याच्या असलेल्या नखानं त्या प्रत्येक बोराचं वरचा टवका थोडासा काढला, पण ते दात लागल्यासारखं दिसत होतं. ते टवका काढून त्या प्रत्येक टवक्याचं तिनं सेवन केलं. जी गोड होती तेवढ्या बोरं तिनं बाजूला काढली, बाकीची सोडून दिली. त्या काढलेल्या बोराचे 2 द्रोण भरलेले. ठरल्याप्रमाणे प्रभूची स्वारी घरामध्ये आलेली, आश्रमामध्ये आलेली. बाहेरच्या बाजूला तिनं धुण्यासाठी कोमट पाणी ठेवलेलं. स्वतः त्या प्रभूच्या पायावरती कोमट पाणी घातलेलं. स्वतःच्या पदरानं तिनं त्याचे पाय पुसलेले, त्याची पूजा केलेली, लक्ष्मणाची केली. दोघांना आपल्या आश्रमामध्ये आणून बसवलेलं. गळ्यामध्ये वेगवेगळ्या लता घातलेल्या, हार घातलेले, वेगवेगळी फुलं समोर ठेवलेली आहे. प्रभू आलेला बघितल्यानंतर शेजारच्या आश्रमातले ऋषीमुनी सुद्धा तिथं आलेले की ज्ञानचर्चा घडेल. त्या पद्धतीनं ज्ञानचर्चा सुरू झालेली. थोड्या वेळ गेल्यानंतर प्रभूनं सांगितलं आता मला जायला पाहिजे. त्याबरोबर तिनं 2 द्रोण समोर दिली. एक प्रभूनं स्वतःच्या हातामध्ये घेतलेला, लक्ष्मणाच्याही हातामध्ये तिनं दिलेला. प्रभूनं न विचार करताना हातामध्ये बोर घेतलं, बघितलं, प्रभूची स्वारी हसली. ते दाताचा टवक्यासारखं दिसल्यानंतर लगेच त्या असलेल्या शबरीनं सांगितलं म्हणजे प्रभू ते मी उष्ट केलेलं नाहीये, फक्त बोर्ड आहे का हे बघण्यासाठी मी वरचा टवका चाकून बघितलेला. प्रभूनं काही बघितलं नाही, हसला प्रभू. प्रभूनं सगळी बोरं खाल्ली पण लक्ष्मणानं एकही बोर खाल्लं नाही. बराच वेळ चिंतन झालं, परत बाहेर निघाले सगळे. थोडं अंतर गेल्यानंतर प्रभूनं प्रश्न केला म्हणजे लक्ष्मणा अरे बोरं कशी होती रे? म्हणले प्रभू तू त्रैलोक्याधीश भगवान आहेस, पण म्हणले मी राजपुत्र आहे. तुझ्यासाठी 14 वर्ष सर्व सुखाचा त्याग करून मी तुझ्या बरोबर येतोय. म्हणले मी राजपुत्र आहे, मी दुसऱ्याचं उष्ट कसं खाणार? म्हणून मी म्हणले की बोरं मगाशी झाडात टाकून दिली. 14 वर्ष सर्व सुखाचा त्याग करून लक्ष्मणाची स्वारी प्रभू बरोबर छायेप्रमाणे राहिलेली होती. पण प्रभूने विचार केला का हो कुठल्याही गोष्टीचा? प्रभूने ज्या वेळेला लक्ष्मणाला शाप दिलाय म्हणजे लक्ष्मणा अरे ज्या वेळेला रावण तुझ्यावरती शक्ती सोडेल त्यावेळेला तू मूर्छित होशील आणि त्यावेळेला ह्या असलेल्या वल्लीचा रस जर तुझ्या मुखामध्ये पडेल तर तू जगशील. म्हणून मारुतीनं त्यावेळेला तो संपूर्ण डोंगर उचलून आणला, कारण मारुतीला ते झाड कळलं.
असा हा त्यानं त्या लक्ष्मणाचे प्राण वाचवले. तो डोंगर आणून आमचेही प्राण तोच वाचवतोय, कारण आमच्या देहातला प्राणही मारुती आहे, म्हणून त्याला प्राणदाता म्हणले. म्हणजे महाबळी झाला प्राणदाता, पण आमच्या देहामधला प्राण तोच आहे, तोच चालवतोय, तोच राहतोय, म्हणून तो प्राणदाता आहे. पुढे जाऊन सांगतात, सकळा उठवी बळे. ज्यावेळी युद्ध चाललेलं होतं त्या युद्धामध्ये अनेक मूर्छित पडत होते वानर. काही वानर मृत्युमुखी पडत होते, काही वानर घाबरल्यासारखे झालेले होते. त्या सगळ्यांना एक शक्ती द्यायचं काम मारुतीनं केलेलं, ज्याला आपण मराठीमध्ये म्हणतो पॉझिटिव्ह एनर्जी द्यायचं काम. की एखादी गोष्ट करायची माझी मानसिकता नाही, ती गोष्ट करून घेण्यासाठी घरातले आमच्या मागं लागतात का नाही, ही गोष्ट किती योग्य आहे, कशा पद्धतीनं चांगली आहे, कशा पद्धतीनं तू केली पाहिजे, हे आमच्यावरती बिंबवण्याचा प्रयत्न घरातले करत असतात. म्हणजे आम्हाला एक प्रकारची पॉझिटिव्ह एनर्जी देत असतात. म्हणजे आमच्या शरीरामध्ये नको असलेले मनामधले विचार बाजूला करतात, जे मारुतींनी त्या असलेल्या सैन्याच्या बरोबरीनं केलेच केले, पण समोर लढण्याचं बळ त्यानं दिलं. रावणाच्या सैन्याबरोबर लढण्याचं अत्यंत महत्वाचं बळ जर कुणी दिलं असेल तर ते मारुतींना दिलेलं आहे. कारण प्रभूची स्वारी मागं होती आणि मारुतराजाची स्वारी सगळ्यात पुढे होती. कसं होणार आहे, काय चालणार आहे, ह्याचं विजन मारुतीला होतं. म्हणजे जसं युद्धामध्ये सेनापतीला महत्व असतं, तसं संपूर्ण सेनापतीचं काम मारुतराजांनी केलेलं होतं. जसं आमच्या शरीरामधला प्राण आमचा सेनापती आहे, म्हणजे आमच्या देहातला प्राण सुद्धा मारुती आहे, त्यामुळे आमच्या देहाला किंमत आहे. जर आमच्या शरीरातला प्राण निघून गेला तर आम्ही मूर्तवत आहे, म्हणजे आमच्यातला मरुत म्हणजे वारा निघून जाणार आहे. तसं सैन्यातलं मनोबल जे निघून जात होतं या रावणाचं, कारण रावणाची शक्ती, रावणाकडे अमोघ शक्ती होती. बरं, समोर सगळे राक्षस गण आहेत की जे राक्षस कधीही कोणत्याही वेळेला पाहिजे त्या आकारामध्ये, पाहिजे त्या उकारामध्ये, पाहिजे त्या रूपामध्ये समोर लढायला मायावी पद्धतीनं येत होती. त्यामुळे समोरचे वानर सगळे घाबरले जायचे. त्या सगळ्यांना पाठबळ देणं हे अत्यंत गरजेचं होतं. कारण रामरायाची स्वारी जास्तीत जास्त काय करू शकत होती, तर रामरायाची स्वारी मागं राहत होती, पण मारुतराजाची स्वारी समोर स्वतः पुढं असल्यामुळं मारुतराजावर ही जबाबदारी होती की प्रत्येक सैनिक हा एकाला 1000 जणांच्या बरोबरीनं होता. मी गुरुजींचं नुसतं वाक्य म्हणतो, पण गुरुजी स्वतः संभाजीराव आजही या मितीला 150 जोर वयाच्या 85व्या वर्षी, आम्ही वयाचे 50 असून सुद्धा 5 घालायला जमत. पण ह्या 185व्या वर्षी 150 जोर, 150 बैठका, चेष्टा नाही महाराज. हे बलोपासनेचं काम त्यावेळेपासून चालू होतं. समर्थांनी ते वाढवलं आणि मारुतीच्या ठिकाणी ते करून घ्यायची सामर्थ्य असल्यामुळं मारुतीची स्वारी सेनापती म्हणून कार्य करत होती. त्यानं अनेकांना त्यातून बाजूला काढलं. आम्हाला सुद्धा मारुतराजाची स्वारी जाग करायला तयार आहे. संत म्हणतात, जाग जाग जागिरल्या बाई, पहाट झाली निजलास काही. मी झोपेचं सोंग घेतलेलं आहे, कुंभकर्णानं झोपेचं सोंग घेतलेलं होतं. 6 महिने झोपायचा. तसं आम्ही झोपेचं सोंग घेऊन बसलो, नगारा वाजवला आमच्या शेजारी. आम्ही जाग होणार आहे का? कारण आम्ही मुळात सोंग घेतलेला आहे. तेच बघा, घरामध्ये रविवारचा दिवस आहे, मे महिन्याची सुट्टी लागलेली आहे, रात्री टीव्ही बघून जागरण झालेलं आहे, मोबाईल बघून आमचा 1-1:30 कधी वाजला कळलेलं नाही. आम्ही सकाळी 8 वाजता उठायचा प्रयत्न करतोय, तेही घरातली भांडी वाजवायला लागलेली आहेत, म्हणून आम्ही जाग झालो. शेजारी भांडी घेऊन आले, आम्ही कूस बदलून झोपतो. आम्ही उठतो का? तर आम्ही झोपेचं सोंग घेऊन बसलो. त्यामुळे आमची उठायची मानसिकता होत नाहीये. मारुतराजाने ती मानसिकता केली की तुला उठणं गरजेचं आहे, जाग होणं आवश्यक आहे. मग संत म्हणतात तसं जाग करायला संत आम्हाला तयार आहे. समर्थांनी किती जाग केलं ना, राम पाया कदा तू न सोडी,
मना राम नामी धरी नित्य गोडी, मना सद्गुरु रामप्रेमे भजावा, मना राम तो अंतरी साठवावा. बा म्हणा, अरे तुला हे करणं गरजेचं आहे म्हणून आमच्या मनाला बोध केला, आमच्या मनाला सावध केलं, आमच्या मनाला जाग केलं आणि सांगितलं काय, की तुझ्या हृदयामधल्या प्राणाच्या माध्यमातून तू नामचिंतन कर. संतांनी आम्हाला बाकी काही करायला सांगितलेलं नाही. गोंदवलेकर महाराज तर म्हणतात, माळही हातामध्ये घेण्याची गरज नाही, कारण आमच्या देहामध्ये अखंड माळ चालू आहे. ह्या माळेच्या माध्यमातून भगवंताचं जर चिंतन केलं तर ह्या देहामध्ये जे सगळे झोपलेले आहेत ना, आमच्या देहामध्ये किती जण झोपली तो, आमच्या देहामध्ये सगळ्यात महत्वाचं 6 रिपू आहेत, षड्रिपू आहेत. काम क्रोधादय षष्टम देह तिष्ठन्ति तस्करा. काम आहे, क्रोध आहे, लोभ, मोह, मद, मत्सर, हे 6 रिपू आमच्या शरीरामध्ये भरलेले आहेत. या सगळ्यांना जाग करायचं आहे. तुकाराम महाराजांच्या चरित्रामध्ये याला एक उदाहरण आहे. हे रिपू काढणं कसं अवघड आहे. मी वाचलंय, मी सांगायचं काम करणार, तुम्ही ऐकायचं काम करायचं. काढण्याचं प्रॅक्टिकल तर करायला पाहिजे ना. तर तुकाराम महाराजांच्याकडं एक शिष्य आला, म्हणला महाराज मी 4 धामाची यात्रा करून आलो आणि आता म्हणले गंगा पूजन करायचं. 2 मिनिटं जाऊ दिली तुकाराम महाराजांनी. म्हणले काय म्हणलास तू? 4 धामाला जाऊन आलो. म्हणले तिथे एक नियम असतो की काहीतरी सोडून यावं. म्हणले तू काय सोडलंस? त्याला सांगितलं, म्हणले मी क्रोध सोडला. 10 मिनिटं गेली, परत तुकोबाऱ्यांनी प्रश्न केला. म्हणजे काय मगाशी सांगितलंस, मला ऐकायला आलं नाही. म्हणले मी क्रोध सोडला. परत शिष्य आले, त्यांच्याबरोबर चर्चा करतायत आणि 5 मिनिटांनी विचारला, आणि मगाशी काय म्हणलास रे तू? जरा टोन बदलायला सुरुवात झाली. त्यानं सांगितलं, म्हणले मी क्रोध सोडला. आणि 10 मिनिटांनी विचारलं, त्यांनी म्हणले महाराज अहो क्रोध सोडला मी. इथपर्यंत झालं. शेवटी विचारलं, आणि म्हणले काय? म्हणले महाराज मगाचपासून सांगतोय तुम्हाला मी क्रोध सोडला. क्रोध सुटला का? तो क्रोध आम्हाला बाजूला करायचा आहे. काम, क्रोध, लोभ, मोह, मद आणि मत्सर. म्हणून संत काय म्हणतात, तो अहंकाराचा वारा लागो राजसा, माझिया युगासा भाविका. श्री नामदेवराय वर्णन करताना म्हणतात, या अहंकाराचा लवलेशही नको, पण आम्ही मी म्हणल्याशिवाय पुढे पाऊल टाकायला तयार आहे का? आम्ही काय म्हणतो, मी बंगला बांधला, तू वीट घेऊन बांधलास का? तू त्या विटेला सिमेंट लावलंस का? त्याचा गिलावा तू केलास का? रंगकाम तू केलंस का? नाही. करणारे वेगळे आहेत, करवून घेणारे वेगळे आहेत, पैसे देणारे वेगळे आहेत. तुझ्याकडे येताना बॅलन्स होता का? आमच्याकडे येताना काहीच नव्हतं. त्यानं दिलं म्हणून आम्ही घर बांधू शकलो. जाताना तो दिलेले सगळे पैसे आमच्याकडनं काढून घेतो आणि मग आम्हाला पाठवतो. आमच्या बरोबर जाताना एक नाणं पण आमच्याकडे देत नाही, कारण येताना आम्ही साधं अंगावरती वस्त्र घातलेलं नाही, आम्ही उघडा आलेलो आहे. मग जाताना काही साल घातली तर ती घेऊन जाता येणार आहे का? अगदी करोडो रुपये बॅलन्स मिळवला, जाताना आमच्या बरोबर 1 रुपया येतो का? दुसऱ्याचा रुपया घेऊन त्या नाण्यात टाकायला, कारण आमच्याकडे नसतं हेच. आम्ही नेणार कसं? संत म्हणतात आम्हाला घेऊन जाता येतं ते म्हणजे फक्त भगवंताचं चिंतन घेऊन जाता येतं, भगवंताचं नामस्मरण घेऊन जाता येतं, त्यानं केलेलं सामर्थ्य घेऊन जाता येतं. इतर कोणत्याही गोष्टी आम्हाला घेऊन जाता येत नाही. त्या गोष्टी जर आम्हाला शिकायच्या असतील तर ह्या देहामध्ये ही जी भरलेली घाण आहे, ती घाण या मारुतीच्या माध्यमातूनच स्वच्छ करायची आहे. म्हणजे श्वासावरती भगवंताचं चिंतन करून ही सगळी घाण बाजूला करायची आहे. कारण आमचं शरीर घाणीनं बरबटलेलं आहे. आमच्या शरीरामध्ये 72,000 नाडी आहेत. याचं जर गणित घातलं आपण तर दररोज 72 नाड्या नाश पावतात. ते जर गणित घातलं तर 100 वर्ष मनुष्य जगू शकतो. काही वेळेला आम्ही पळत जात असतो, काही वेळेला आमचं बीपी हाय होतं. त्या दिवशी 75, 80, 90 अशा नाड्या खराब होतात. त्यामुळे आमचं आयुष्य वरनं खाली येतं. मग 90 येतं, 80 येतं, 75 येतं, 70 येतं. एकदम ब्रेन स्ट्रोक झाला की आम्ही 50ला उडून जातो. संत म्हणतात त्या नाड्या सगळ्यात महत्वाच्या आहेत आणि त्याला ठेवण्याची जबाबदारी या मज्जासंस्थेच्या माध्यमातून मेंदूच्या स्थिरतेतून होत असते.
म्हणून मेंदू सगळ्यात महत्वाचा आहे, म्हणून तो 4 असलेल्या आवरणाच्या आत बसवलेला आहे. पण किती गणित घातलेलं आहे हो त्यांनी. हो साधा आहे, आमच्या अंगावरती रंगीत कातडी चढवलेली आहे म्हणून आम्ही शेजारी मांडीला मांडी लावून बसतोय. नाहीतर आमचं शरीर कसं आहे हो. ज्ञानेश्वर महाराज वर्णन करताना म्हणतात, रक्त रेत दुर्गंधी जंतू नरकमुताने भरली रे, कानोबा तुझी घोंगडी चांगली, आमासी का दिली मांगली रे. आधी 9 ठिकाणी फाटलेला दे आहे. त्याला सुद्धा ही अंगावरती रंग चढवलेले आहेत म्हणून आम्ही शेजारी बसू शकतो. नाथ महाराज ह्याच्या पुढे जाऊन वर्णन करताना म्हणतात, नगरपालिकेचा जिवंत उकिरडा कोणता असेल तर मनुष्य नरदे आहे. एवढी घाण आमच्या शरीरामध्ये भरलेली आहे. साधी जखम मोठी झाली तर त्याच्यात पू होतो, वरची पांढरी बाजू दिसायला लागते, आमचं आम्हाला घाण वाटायला लागतं. शेजारचा तर विषय सोडूनच द्या. एवढं सगळं असून सुद्धा तो भगवान आमच्याकडे यायला तयार आहे. तो म्हणतो मी तुझ्या घरामध्ये यायला तयार आहे, पण संतांना बाहेरचं घर नको आहे. हा शरीर रूपी देहरूपी घर संतांना पाहिजे. मग ते स्वच्छ करायचं आहे. ते स्वच्छ करण्यासाठी मारुतराजाची स्वारी जाग करायला तयार आहे. अहो रामनामाची फुंकर जर आम्ही आमच्या हृदयामध्ये घातली ना तर त्याच्यामध्ये असलेली सगळी जळमट बाजूला होतात आणि ते काम मारुतराजाची स्वारी करते. म्हणजे आमच्या शरीरामधल्या मेलेल्या मनाला जाग करते. म्हणून समर्थ इथं म्हणतात, सकळा उठवी बळे. स्वतःच्या ताकदीनं मारुतराज उठवते. म्हणजे आमच्या शरीरामध्ये मन आहे, त्या मनाला नामाचा छंद जडवते. त्या मनाच्या माध्यमातून चिंतन करून घेते आणि त्या चिंतनाची फुंकर आमच्या हृदयामध्ये घालते, ज्यामुळे आमचं हृदय स्वच्छ होतं. की जे माऊली वर्णन करताना म्हणते, आता हृदय हे आपुले चौफाळून या भले, वरी बैसवू पाऊले सद्गुरूंची. असं आमचं हृदय स्वच्छ करतं. मग काय होतं तर मारुती हा सौख्यकारी आहे. सौख्यकारी म्हणजे आम्हाला सुख देणारा आहे, आम्हाला आनंद देणार आहे, आमच्या मनामधल्या इच्छित गोष्टी पूर्ण करणार आहे. असं का म्हणते? ज्या वेळेला आमच्या शरीरामध्ये तो ऊर्जा निर्माण करतो त्यावेळेला कार्य करायची आमची उमेद वाढते. म्हणजे आमच्यात पॉझिटिव्ह एनर्जी वाढलेली असते आणि पॉझिटिव्ह एनर्जी ज्या वेळेला वाढते त्यावेळेला आमच्या हातून अनेक कार्य होतात की जी कार्य आम्हाला आनंद देणारी असतात, आमच्याकडनं आनंद करवून घेणारी असतात. आम्हाला त्या माध्यमातून आमची सगळी दुःख नाहीशी होत असतात. कारण मारुती हा दुःख हरण करणारा आहे. ज्या वेळेला एखादी गोष्ट दुःख नाहीशी होते त्यावेळेला ती सुखामध्ये बदललेली असते. हनुमंताची स्वारी आमच्या मनामधलं नैराश्य नाहीसं करते. कारण त्याच्या एका बुभुत्कारानं सुद्धा आमच्या मनामध्ये चेतना निर्माण होते. संत वर्णन करताना म्हणतात, राम नामे बुभुकारी येतो तळी जातो वरी, तया सममज वाटे वायुपुत्र निर्धारी आरती हनुमंता. या येणाऱ्या प्रत्येक बुभुकारानं सुद्धा आमच्या मनामधली एनर्जी वाढते. आता विज्ञानानं सुद्धा सिद्ध केलेलं आहे की विठ्ठल या नामाचा जर आम्ही शांतपणानं उच्चार करण्याचा प्रयत्न केला तर आमच्या शरीरातली एनर्जी बदलते. आपण करून बघायला काही अडचण नाही. अत्यंत शांत चित्तानं शांत अवस्थेमध्ये डोळे पूर्ण बंद करायचे. साधी सहजासनामध्ये आपण बसायचंय. शक्यतो पूर्वेकडे तोंड करावं, साधं धूत वस्त्र खाली घालावं, त्यावरती आपण साध्या सहजासनामध्ये मांडी घालावी. आपल्या ह्या ज्या दोन्ही हाताच्या या पंजाच्या मागची ही जी रेष आहे, या दोन्ही ज्या ठिकाणी डॉक्टर नाडी तपासतात ती दोन्ही बोट आपल्या गुडघ्याच्या ठिकाणी स्थिर करता येतात का बघावी. त्या पद्धतीनं स्थिर करून डोळे पूर्ण बंद करावेत. कान आतल्या बाजूला घ्यावेत म्हणजे कानामध्ये काही बाहेरचं ऐकायला येणार नाही. अशा अवस्थेमध्ये कान आतल्या बाजूला घ्यावेत. मनामध्ये पहिल्यांदा 5 वेळा दीर्घ ओंकार करावा.
दीर्घ ओंकार म्हणजे काय? जेवढा जास्त वेळ दीर्घ ओंकार करू शकू तेवढं वय आपोआप आमचं आयुष्य वाढवत नेत असतं. जसं आम्ही ओ म्हणणार आहे त्याच पद्धतीनं म व्हायला पाहिजे. जेवढा ओ साठी श्वास आम्ही आत घेणार तेवढाच म साठी उश्वास बाहेर गेला पाहिजे. असं ज्या वेळेला 5 वेळेला आम्ही करून घेण्याचा प्रयत्न करू त्यावेळेला आम्ही पूर्ण शांत होतो. मनातले सगळे विचार नाहीसे होतात. मन शांत चित्तानं त्या ठिकाणी बसतं आणि मग आम्हाला जे पाहिजे ते भगवंताचं नाम आम्ही उच्चारण्याचा प्रयत्न केला तर आमची समाधी अवस्था आम्हाला घेता येऊ शकते. एवढा खरं बघितलं तर सोपा परमार्थ, पण ते घडणं अवघड आहे. कारण आम्ही बसल्यानंतर आम्हाला वाटतं आज मी बसलो म्हणल्यावर उद्या मला भगवंताची स्वारी दर्शन देणार. एवढाही सोपा परमार्थ नाही. त्यासाठी आम्हाला काही क्षण, काही वेळ, काही काळ, काही दिवस, काही वर्ष घालवायला पाहिजे. त्यावेळेला ती आम्हाला साधना फलद्रूप होत असते. पण ही साधनेची सुरुवात आहे की ज्यानं आमचं स्वतःचं मन सर्व गोष्टीसाठी कॉन्सन्ट्रेट होऊ शकतं, एकाग्र होऊ शकतं. आणि ज्या वेळेला आम्ही एकाग्र करत असतो त्यावेळेला आम्हाला व्यंकटेश स्तोत्रामध्ये सांगितलेलं आहे, एकाग्र चित्ते एकांती बैसोनिया स्वस्थ चित्ती प्रत्यक्ष मूर्ती प्रगटेल तेथे देहभावासी नुरे ठाव अवघा चतुर्भुज देव त्याचे चरणी ठेवोनी भाव वरप्रसाद मागाव. किती सोपं सांगितलेलं आहे. आपली संस्कृती शिकवते कोणतीही गोष्ट जर आम्ही 22 दिवस केली तर ती आमच्या अंगवळणी पडते. म्हणून नव्याचे 9 दिवस नाही, नव्याचे 22 दिवस जर आम्ही केले तर 23व्या दिवशी ती आपोआप गोष्ट आमच्या हातून घडत असते. आम्ही 2 दिवस फिरायला जाणार, तिसऱ्या दिवशी सोडून देणार, आम्हाला परत वर्षभर जमतच नाही. संत म्हणतात किमान 22 दिवस करा. तुम्ही ठरलेल्या वेळेला न गजर लावता उठू शकता एवढं सामर्थ्य आम्हाला प्रकृतीनं दिलेलं आहे. पण हा प्रकृती मधलाच गोळा आहे. त्यामुळे तो प्रकृतीशी म्हणजेच निसर्गाशी बांधील आहे. आम्ही वेगळं करण्याचा प्रयत्न करतो, पण ज्या वेळेला आम्ही निसर्गाशी साधर्म्य साधण्याचा प्रयत्न करत असतो त्यावेळेला निसर्ग आम्हाला भरभरून द्यायला तयार आहे. नव्हे आमची काळजीही निसर्ग घ्यायला तयार आहे. पण आम्ही निसर्गाशी एकरूप होत नाही. निसर्ग आम्ही वेगळा आहोत हे प्रत्येक वेळेला दाखवण्याचा प्रयत्न करतो, म्हणून निसर्ग आमच्या जवळ येत नाही. म्हणून तो आपली कृत्य दाखवतो वेगवेगळ्या वेळेला वेगवेगळ्या ठिकाणी. बघा इतके अनेक योनी आहेत, पण त्या योनी आमच्यापेक्षा जास्त सुदृढ आहेत का नाही? तुम्ही मारुतराजाचा म्हणजे वानर भक्तीचा विचार केला तर वानर किती श्रेष्ठ आहे तो. आम्ही कुत्र्याचा विचार केला, जर सलग 3 दिवस एखाद्या कुत्र्याला आम्ही दररोज त्याच कुत्र्याला जर खायला घातलं तर तो आमच्याशी एकनिष्ठ राहतो. मनुष्य वर्षभर जरी खायला नाही, आयुष्यभर खायला घातलं आमच्याशी कधीही एकनिष्ठ राहत नाही. कधी आमचा केसानं गळा कापेल आमचाच मनुष्य, याची आम्ही शाश्वती देऊ शकत नाही. पण प्राणी आम्हाला शाश्वती द्यायला दाखवून देतात की आम्ही तुमच्यासाठी तुमच्या बरोबर यायला तयार. की कुत्र 3 दिवस घातल्यानंतर आयुष्यभर आमच्या बरोबर राहतं, आमची काळजी घेतं, आमच्यासाठी. बरं त्यांना एवढं त्या भगवंतानं दिलेलं आहे. भूकंप होण्यापूर्वी सगळ्यात पहिल्यांदा कुत्र्याला कळतं. पूर येणार असेल, पाणी वाढत असेल तर वरती असलेल्या पक्ष्यांना कळतं. एखादा हिंस्त्र पक्षी लहान असलेल्या हरणावरती एखादा सिंह जर समजा हल्ला करणार असेल तर आजूबाजूचे सगळे पक्षी एकदम ओरडायला लागतात की ज्याच्या योगे त्या हरणाला कळतं की कोणीतरी माझ्या मागं आहे, मागावरती यायला लागलेला आहे. एवढी त्यांच्यात एकी आहे. पण आमच्या माणसांच्यात एकी आहे का? सर वर चालले, खाली कसं ओढायचं एवढं मी काम करणार, काय वाटेल ते होऊ दे. सर वर जाता कामा नाही, मी खाली गेलो तरी चालेल.
ही मनुष्याची संस्कृती आहे, ही मनुष्याची विचारधारणा आहे. ती विचारधारणा जर बदलायची असेल तर आम्हाला ह्या पद्धतीनं चिंतन करणं गरजेचं आहे. संत म्हणतात तू नाम घे, असं संतांनी आम्हाला कुठेही लगेच सांगितलेलं नाही. संत म्हणतात तू चिंतन कर, त्या गोष्टीचं श्रवण कर, त्या गोष्टीचं चिंतन कर, त्याचं मनन कर, त्याचा निजध्यास धर, म्हणजे ती तुला गोष्ट पटेल की ती गोष्ट किती महत्त्वाची. तसं त्या मारुतराजांनी आमच्यासाठी सौख्य भरे म्हणजे आनंदानं, आम्ही आशीर्वाद देताना सुद्धा काय देतो, नांदा सौख्य भरे, आनंदानं नांदा, आमच्यासाठी ते काम मारुतराजांना केलं. आम्हाला ह्या असलेल्या जन्मामध्ये भगवंताविषयी आवड उत्पन्न करून दिली, म्हणजे आमच्या जीवनामध्ये सौख्य दिलं. म्हणून मारुतीला उपमा दिलेली आहे की सौख्यकारी. पुढे जर आम्ही निघालो तर त्यांनी काय सांगितले, दुःखहारी म्हणजे दुःखाचा नाश करणारा, शोकांचा नाश करणारा असा तो तारणहार आहे. आम्ही फक्त एकच शब्द म्हणतो, भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे. आम्ही हा मंत्र म्हणल्यानंतर स्वामी आमच्या मागे उभा राहणार आहे का? तर कदापिही नाही. कधी उभा राहणार? ज्या वेळेला स्वामींनी जे भगवंताचं चिंतन करायला सांगितलेलं आहे ते केलं, आणि जर नाही घडलं तर मी तुझ्या मागे आहे. नुसतं असेल माझं आरी देईल खाटल्यावरी, भगवंताची स्वारी कधी कदापि शक्य नाही तया व्हायला. कारण भगवंतानं स्वमुखानं सांगितलेलं आहे, परी आदरिले कर्मदैवे, जरी समाप्ती ते पावे, तरी विशेषे तेथ तोषावे हेही नको. किम निमित्ते कोणे येके, ते सिद्धी न वचता ठाके, परी तेथेचे नि अपरितोखे देखावे ना. देखे जे तुलाले कर्म निपजे, ते तुले आदिपुरुषी अर्पिजे, तरी परिपूर्ण सहजे जाहले जाण. औलीची स्वारी वर्णन करताना म्हणते की कर्म करणं आमचं कर्तव्य आहे, पण आम्ही कर्माची अभिलाषा धरून जर काम करायला लागलो तर आयुष्यात कधीही आम्हाला फळ प्राप्त होत नाही. कर्म करत असताना त्या कर्माला जर आम्ही भगवंताच्या नामाची जोड दिली तर स्वामी आमच्या मागे राहायला तयार आहे. आम्ही गजानन महाराजांचा एक प्रगट दिन साजरा करतो. घरामध्ये भाकरी, पिठलं, कांदा सगळं करतो. 10 वेळा तो गंगण गणात बोलते, मंत्र म्हणतो आणि त्यांच्या नावावर आम्ही खाऊन टाकतो. पण त्या मंत्रामध्ये किती सामर्थ्य आहे. कारण सहज बोलणे हित उपदेश, करोनी सायास शिकविती, तुका म्हणे वत्स धेनू येचे चित्ती, तैसे मज येती सांभाळीत, काय सांगू आता संतांचे उपकार, मज निरंतर जागवी. संतांचे एवढे उपकार आहेत की जाता जाता ते शब्द बोलून जातात. तसं महाराजांनी शब्द बोलले, गण गण गणात बोते, म्हणजे काय हो, आम्ही कधी विचार केला का हो? गणांचा अधिपती म्हणजे गणपती, जो आमच्या हृदयामध्ये आहे, तो जाणून जर घेतला, त्याचं जर चिंतन केलं तर सगळं तो आम्हाला द्यायला तयार आहे. अथर्व शीर्षाचा जर आम्ही विचार केला तर आम्हाला त्यामध्ये कसं सांगितलेलं आहे, गणानां त्वां गणपते हवामहे कविं कवीनां. ओम गणपती अथर्व शीर्षाची सुरुवात सुद्धा आम्हाला सांगताना सांगितलेलं आहे, ओम नमस्ते गणपते त्वमेव प्रत्यक्षं तत्त्वमसि, त्वमेव केवलं कर्तासि, त्वमेव केवलं धर्तासि, त्वमेव सर्वं खलुविदं ब्रह्मासि, त्वं साक्षात् आत्मासि नित्यं, ऋतं वच्मि सत्यं वच्मि, अवत्वमाम् अवभक्तारम् अवश्रोतारम् अवधातारं, मूलाधार स्थितोऽसि नित्यं, त्वं शक्तित्रयात्मकः, त्वां योगिनो ध्यायन्ति नित्यं. असा हा गणपती आमच्या हृदयामध्ये जागृत करायचा आहे की जो आमचा तारणहार बनू शकतो. तो मंत्र त्यांनी आमच्या समोर ठेवला, पण आम्ही त्यांचं फक्त प्रगट दिनाला नुसतं त्यांच्या नावावर भाकरी पिठलं खाल्लं आणि तो मंत्र 108 वेळाला म्हणला. स्वामी किंवा गजानन महाराज आमच्या उपयोगी पडतील का हो? ते म्हणतात गरजच नाहीये ना. आम्ही त्या पद्धतीने चिंतन जर केलं तर तिथपर्यंत जाण्याचीच आवश्यकता नाही. ठाईच बैसोनी करा एक चित्त, आवडी अनंत आळवावा, नलगे ते सायास, जाणे मनांतरा, सुखे येतो घरा नारायण. म्हणजे कुठेही जायची गरज नाही. बसलेल्या ठिकाणी संत महात्मे आमच्या समोर यायला तयार आहेत. नवे नवे भगवंताची स्वारी सुद्धा यायला तयार आहे. कबीर महाराजांच्या चरित्रामध्ये उदाहरण आहे. पण कबीर महाराजांनी काय सांगितलं, देव बडा के भक्त बडा, भक्त के आगे देव. देव श्रेष्ठ आहे का संत श्रेष्ठ आहे?
उत्तर आहे संत श्रेष्ठ आहेत. संतांमुळे भगवंताला किंमत आहे. कबीर महाराजांची स्वारी रामानंदांची पूजा करत होती, त्यांच्या चरण पादुकांची तल्लीन होऊन पूजा करत होती. त्याला भगवंताची स्वारी समोर प्रगट झाली. त्यांनी बघितलं की कबीर लक्ष द्यायला तयार नाही आहेत आपल्याकडे, आणि त्या रामानंदांच्या चरण पादुकांची पूजा करण्यात तल्लीन झालेले. त्यांनी प्रश्न केला, म्हणले अरे कबीरा, अरे मी प्रत्यक्ष प्रभूची स्वारी समोर आलेलो आहे, तेव्हा माझी पूजा करणं तुझं पहिलं कर्तव्य आहे. त्यांनी सांगितलं, म्हणले प्रभू आज तू इथं तूहून आलेला नाहीयेस. म्हणते रामानंदांनी मला ज्ञान सांगितलं, त्या ज्ञानामध्ये मी तदाकार झालो, त्या नामानं तू इथं आलेला आहेस, त्यामुळे तू श्रेष्ठ नाहीस, रामानंद श्रेष्ठ आहे. तेव्हा मी रामानंदांची पहिल्यांदा पूजा करणार, मग तुझी पूजा करणार. प्रभूला अत्यानंद झालेला. पण प्रभूने विचारलं ते कसं काय शक्य आहे, मी देव आहे. त्यावेळेला कबीर महाराजांनी सांगितलेलं आहे, देव बडा के भक्त बडा, भक्त के आगे देव खडा. हो, असं आम्हालाही करता येऊ शकतं. त्यासाठी तारणहार आमच्या देहामधला जो मारुती आहे, म्हणजे देहामधला जो श्वास आहे, त्या श्वासावरती जर भगवंताचं चिंतन करण्याचा आम्ही प्रयत्न केला तर आमच्या जीवनामध्ये आनंद निर्माण होऊ शकतो. म्हणून मारुतीला समर्थांनी तारणहार ही उपमा दिलेली आहे, किंवा दुःख हारी ही उपमा दिलेली आहे, किंवा शोक हरता ही सांगितलेला आहे. म्हणजे आमचा शोक त्यानं नाहीसा केला, म्हणून त्याला शोक हरता असं म्हणलेलं आहे. पुढे जाऊन म्हणतात धूर्त वैष्णव गायका. मारुती हा व्यवहार चतुर होता. भगवंतानं दूत म्हणून मारुतीला पाठवलेलं आहे रावणाकडे. शिष्टाई करण्यासाठी त्याला पाठवलेलं आहे. कारण शिष्टाई करणारी व्यक्ती जी असते ती अत्यंत हुशार पाहिजे. त्यावेळेला विचारलेला प्रश्नाला सगळ्या बाजूच्या सिच्युएशननं उत्तर देणारी व्यक्ती पाहिजे. त्यावेळेला त्याच्या ठिकाणी व्यवहार चातुर्य पाहिजे. त्याच्या ठिकाणी बोलण्यावरती त्याचा स्वतःचा कंट्रोल पाहिजे. एखादी गोष्ट सुद्धा उलट सुलट झाली तर हे संपूर्ण गणित बिघडू शकतं, ह्याची त्याला जाणीव पाहिजे. म्हणजे या सगळ्या अंगाने प्रभुत्व असणारी व्यक्ती पाहिजे. म्हणजे आम्ही शाळेमध्ये देताना सर्व यानं संपन्न देतात काही ते पार दिवशी अष्टपैलू, तसा हा अष्टपैलू मारुती होता. सगळ्या घटना त्याला येत होता. व्यवहार चातुर्य होतं, बलवान होता, बलशील होता, दुःख नाशन करणारा होता, दुसऱ्याला परोपकारानं मदत करणारा होता, दुसऱ्याचा प्राण घेणारा म्हणजे प्राण वायू देणारा होता, असा सर्वांना परोपकारी होता. व्यवहारानं अत्यंत चतुर होता. कारण आपल्याला तिथून सीतामाईंची सुटका करायची आहे हे डोक्यामध्ये त्यानं घेतलेलं होतं. त्याच बरोबरीनं हा संपूर्ण सागर पलीकडे जायचा आहे. त्यासाठी लागणाऱ्या सगळ्या गोष्टींची आवश्यकता, तिथं गेल्यानंतर युद्ध करत असताना होणाऱ्या सगळ्या कमी अधिक घटनांची सगळी माहिती ही त्या शिष्टाईतनं करणं गरजेचं होतं. म्हणून तो व्यवहार चातुर्य होता की त्याला कोणीही फसवू शकत नव्हतं. म्हणून समर्थ म्हणतात की तो धूर्त होता. पुढे जाऊन समर्थ काय म्हणतात, तो वैष्णव होता. वैष्णव म्हणजे काय, जो विष्णूचा भक्त आहे. आम्ही म्हणलं आम्ही विष्णूचे नाही रामाचे भक्त आहेत. राम असू दे, कारण राम हा विष्णूचा अवतार आहे. राम असू दे, कृष्ण असू दे, कोणताही भक्त असू दे, कोणताही दैवत असू दे, त्याला या भक्तांनी नटवून रूप दिलेलं आहे. असं नाथ महाराजांची स्वारी वर्णन करतात. म्हणते देवे भक्ता रूप दिलासे आता. ज्या पद्धतीनं पाहिजे आम्हाला त्या पद्धतीनं ते नटवत असतात संत. जसं गॅदरिंगला आम्ही एखाद्या वेळेला आम्हाला शाळेत सांगितलेलं असतं मॉन्टेसरीच्या मुलाला की तुला रामाचा रूप घ्यायचा आहे, तुला कृष्णाचा घ्यायचा आहे, तुला मारुतीचा घ्यायचा आहे. त्या पद्धतीनं घरातनं सगळी नटवून गेलेले असतात. त्यावेळेला त्या आईला वडिलांना त्या ठिकाणी काय दिसतं, रामाचा पोशाख घातलेला असेल तर त्या असलेल्या आई वडिलांचं त्या ठिकाणी एवढंच लक्ष असतं की तो माझ्यासाठी राम आहे, तो माझ्यासाठी कृष्ण आहे, तो माझ्यासाठी हनुमान आहे. एवढी त्या असलेल्या रूपामध्ये तानता झालेली असते.
म्हणजे आम्ही बाहेरून त्या असलेल्या रूपाशी भक्ती करत असतो, की जी भक्ती मारुत राजांना आम्हाला रामाच्या चरणाच्या ठिकाणी ठेवून करून दाखवलेली आहे, की जी सर्वात महत्वाची भक्ती आहे ती म्हणजे दास्य भक्ती. कारण त्यासाठी पहिल्या 6 पायऱ्या चालाव्या लागतात, मग दास्य भक्ती होते. पहिली श्रवण आहे, श्रवणम कीर्तनम विष्णुस्मरणम पादसेवनम अर्चनम वंदनम आणि दास्य. 7वी भक्ती दास्य भक्ती आहे. आम्ही अजून श्रवणाच्याही खाली आहे. संत वर्णन करताना म्हणतात की गुरुमुखातून ऐकलेलं ज्ञान श्रवण करणं, त्याचं मनन करणं, त्याचं चिंतन करणं, त्याचा निजध्यास धरणं ही श्रवण भक्ती आहे. त्याच्यानंतर कीर्तन भक्ती सांगितलेली आहे, मुखे गावे हरीचे नाम ही कीर्तन भक्ती आहे. त्याच्यानंतर विष्णुस्मरण, भगवंताचं अखंड चिंतन करणं हे विष्णुस्मरण आहे. अर्चन म्हणजे भगवंताची पूजा करणं, त्यासाठी सोहळ्यानं बसायला पाहिजे असं कुठेही सांगितलेलं नाही. मानस पूजा ही सगळ्यात महत्वाची आम्हाला शास्त्रांना शिकवलेली आहे, ती अर्चन भक्ती आहे. वंदन भक्ती म्हणजे नमस्कार करायचा आहे. आम्ही नमस्कार कसा करतो आपण आपल्या आपल्या पद्धतीनं बघायचं. काही जण असा हात जोडतात की इकडनं जाऊ द्या आणि तिकडनं जाऊ द्या, आम्हाला काहीच मिळू नये. हात सुद्धा जोडत असताना आपल्या हृदयाच्या ठिकाणी ते हात जोडायचे आहेत. त्यामधून एनर्जी त्याची ह्या 5 बोटाच्या माध्यमातून आमच्या शरीरामध्ये यावी. कारण ज्या वेळेला आम्ही जोडलेलो असतो त्यावेळेला ह्याच्यामध्ये येणारी पॉवर अत्यंत महत्वाची आहे, की जी आमच्या हृदयापर्यंत जाते, हृदयाला भिडते. कारण तुम्ही गणित बघा, हातामध्ये ज्या आपण अंगठ्या घालतो त्या प्रत्येक अंगठीचं, प्रत्येक बोटाचं वैशिष्ट्य आहे. कारण त्याच्यामध्ये जाणाऱ्या ज्या नसा आहेत त्या आमच्या मेंदूपासून हृदयापर्यंत आणि त्या बोटापर्यंत आलेल्या असतात. त्या प्रत्येक बोटाचं, प्रत्येक नसाचं कार्य वेगवेगळं आहे. समोरील येणारी ऊर्जा त्या असलेल्या बोटाच्या शेंड्यामधून आमच्याकडे येते, ती यावी ह्यासाठी हात जोडायचे, की त्यातनं ती ऊर्जा यावी. तीच आम्हाला वंदन भक्ती सांगितलेली आहे. म्हणजे आपण वंदन भक्ती पर्यंत आलो. श्रवणम कीर्तनम विष्णुस्मरणम पादसेवनम अर्चनम वंदनम आणि मग दास्य भक्ती, की जो सद्गुरूंच्या ठिकाणी अर्जवून राहतो. दुसरी अर्जुनानं केली, पहिली दास्य भक्ती. मध्ये सख्य भक्ती एक आहे, जी अर्जुनानं केली आणि दास्य भक्ती आहे. त्याच्यामध्ये आणि फरक आहे. काही ठिकाणी विरोध भक्ती पण सांगितलेली आहे. ती विरोध भक्ती दोघांनी केलेली आहे. एक सगळ्यात महत्वाची कंसांनी विरोध भक्ती केली महाभारतामध्ये, आणि ह्या याच्यामध्ये रामायणामध्ये ही विरोध भक्ती सगळ्यात महत्वाची ही कैकेयीनं केलेली, की त्या प्रत्येक ठिकाणी विरोध दाखवलेला आहे. कैकेयीने ही विरोध भक्ती केली आणि त्यामुळे भगवंताची स्वारी तिच्या जवळ होती. कंसानं सुद्धा, कंसाला एवढं भगवंताचं नंतर वेड लागलं की प्रत्येक ठिकाणी त्याला दिसायला लागला की मी ह्या पाण्यामध्ये तर कृष्ण येणार नाही ना, मी इथं बसलो या खुर्चीच्या शेजारी तर कृष्ण बसणार नाही ना, या माझ्या भाताच्या असलेल्या मुदीमध्ये तर कृष्ण येणार नाही का. एवढं त्याला कृष्णमय झाला, म्हणून त्यानं ती कृष्णाची विरोधाभास भक्ती केली. मग नंतर ही दास्य भक्ती आहे, मारुतीची स्वारी त्या असलेल्या भगवंताच्या ठिकाणी दासानुदास बनून राहिली. तसं आमच्या हृदयामध्ये ती मारुती म्हणते की तुझ्या हृदयामध्ये जो भगवान आहे त्याच्या ठिकाणी तू जर अर्जवून राहशील, मग तुला ही दास्य भक्ती प्राप्त होऊ शकते. असा हा बलशाली आहे, असा हा व्यवहार चातुर्य आहे की